धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे। मात्र धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहूयात। राजीनाम्याचा घटनाक्रम झी 24 तासवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। अखेर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि राजीनाम्याचा घटनाक्रम झी 24 तासवर आपल्याला पाहायला मिळतोय। मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम। राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते। यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांशी चर्चा देखील त्यांनी केलेली होती। समजावून सांगितलं तरी मुंडे ऐकायला तयार नव्हते। शेवटी फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली। राजीनामा देणार नसाल तर हकालपट्टीची कारवाई करणार अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी घेतली। फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर चित्र बदललं। काल सांगितलं, आज सकाळी राजीनामा देण्यात आला। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच राजीनाम्यासाठी आग्रही होते असं कळतंय, नेमकं काय? रुबिना, निश्चितच धनंजय मुंडेंवरती ज्या वेळेला आरोप व्हायला सुरुवात झाली, मुख्यमंत्र्यांनी जी आता आपल्याला अंतर्गत माहिती कळते की ज्या भेटीगाठी होत होत्या, अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यात ज्या सातत्यानं भेटीगाठी होत होत्या, त्या भेटीगाठीच्या दरम्यान काय घडलं ही माहिती आता समोर आली आहे। खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासूनच अजित पवार असतील किंवा धनंजय मुंडे स्वतः असतील यांच्याकडे सातत्याने भूमिका स्पष्ट केली होती की तुम्ही राजीनामा द्यायला हवा, परंतु धनंजय मुंडेंकडनं याबाबत सातत्यानं आपण राजीनामा देणार नाही अशा प्रकारची भूमिका मांडली जात होती। त्याची कारणं देखील त्यांच्याकडनं स्पष्ट केली जात होती। मात्र अंतिमतः जेव्हा या सगळ्या प्रकरणात आणखीन काही गोष्टी समोर यायला सुरुवात झाली, तेव्हा कुठेतरी यामध्ये धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा आपण स्वतः राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, त्यांची हकालपट्टी करावी अशा प्रकारचं पत्र लिहिलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। निर्वाणीचा इशारा दिला आणि त्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला। काल रात्री ही घटनाक्रम आपल्याला समोर आला। जो काल देवगिरी बंगल्यावरती बैठक घडली, त्या देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीमध्ये या प्रकारची चर्चा घडली आहे की जर तुम्ही राजीनामा द्यायला तयार नसाल तर मी स्वतः राज्यपालांना पत्र लिहून तुमचा मंत्रिमंडळातून जो सहभाग आहे तो कमी करावा, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी राज्यपालांना पत्र लिहिले अशा प्रकारचा अंतिम इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। त्यानंतर या राजीनाम्याच्या संदर्भात निर्णय झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी असं देखील सांगितलं की उद्याच्या उद्या तुम्ही राज्य मंत्रिमंडळातून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या, पदमुक्त व्हा। आणि या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर स्वतः धनंजय मुंडेंनी सकाळी आपल्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। आपण पाहिलं असेल की अजित पवारांना देखील मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे सांगितलं होतं की तुम्ही पक्षाध्यक्ष आहात, तुम्ही यांच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या। मात्र काही केला हा राजीनामा होत नव्हता। शेवटी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आणि याबाबतचा जो काही निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर झालाय। त्यामुळे अंतिमतः धनंजय मुंडे जे राजीनामा द्यायला तयार नव्हते, पद सोडायला तयार नव्हते, मंत्रिपदापासून त्यांना दूर जायची इच्छा नव्हती, त्या धनंजय मुंडेंना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागले। आणि हा आता जो काही राजीनामा झालेला आहे त्यामुळे कुठेतरी संतोष देशमुख कुटुंबीय, मस्साजोगचे ग्रामस्थ आणि सर्वच मंडळी ज्यांनी प्रथम पहिल्यापासून ही मागणी केली होती, सुरेश धस असतील किंवा सगळेच असतील, त्यांच्या कुठेतरी मागणीला यश आले आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिलाय, हे स्पष्ट झाले। निश्चित धन्यवाद ओम, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।